नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा पाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या YouTube चॅनलमध्ये। आज आपण अर्थशास्त्रातील सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर सार्वजनिक वित्त याचा अभ्यास करणार आहोत। परीक्षा कुठली असो, राज्यसेवा पूर्व तसेच कंबाईंड ग्रुप बी सी पूर्व मुख्य या टॉपिकवर 4 प्रश्न हे डेफिनेट येतात म्हणजे येतात। तर चारही प्रश्न याच व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न मी पूर्णपणे करेल। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला एकही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेईल आणि तसा मी प्रयत्नही केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा टॉपिक आहे सार्वजनिक वित्त। सार्वजनिक वित्त म्हणजे काय हे पहिले आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारचा पैसा। जसा आपल्या घरी आपल्या आई वडिलांचा पगार हा मिळून आपला पैसा असतो, तसाच सरकारचा पैसा असतो। मग सरकारचा पैसा येतो कुठून आणि खर्च कसा होतो, त्याचबरोबर सरकार काय काय या पैशाचं काय काय भूमिका असते सरकारची, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया। पहिले तर आपल्याला सरकारचा पैसा म्हणजे नेमका येतो कुठून आणि कसा खर्च करतो यापेक्षा आपल्याला त्याची भूमिका काय असते हे समजून घेणं फार गरजेचं आहे। जसं की सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारच्या पैशाचं नियोजन कसं करायचं हे सर्वात मोठी भूमिका आपल्या सार्वजनिक वित्ताकडे म्हणजेच सरकारकडे असते। आता सरकार हे कसा पैसा खर्च करतं तर नियतन कार्य करून, वितरण कार्य करून आणि मार्केटमध्ये स्थैर्य टिकून याची भूमिका पार पाडत असतं सरकार पैशाची। मग नियतन कार्य त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अलोकेशन फंक्शन म्हणतो, वितरण कार्य त्याला डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणतो आणि स्थैर्य कार्य म्हणजे स्टॅबिलेशन फंक्शन म्हणतो। म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की सरकार आपली सर्व काही अर्थव्यवस्था कंट्रोल करत असतं। कुठल्या आगाऊचे खर्च होऊ देत नाही, आपल्या देशात महागाई वाढू देत नाही, हे सर्व काम कोण करत असतं? सरकार करतं। महागाई न वाढू देण्यामध्ये सरकारला RBI सुद्धा मदत करत असते। महागाई न वाढू देणं, त्याचबरोबर मंदी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये न येऊ देणं, हे सर्व कार्य सरकार मुख्य भूमिकेत पार पाडत असतं आणि त्यांना मदत करत असतं RBI। मग सरकारची भूमिका काय असते तर मी आता सांगितलेलं तसं नियतन कार्य, वितरण कार्य आणि स्थैर्य कार्य। स्थैर्य म्हणजे एकदम तेजी होऊ द्यायची नाही अर्थव्यवस्थेत, म्हणजे एकदम महागाई वाढू द्यायची नाही आणि एकदम मंदीतही अर्थव्यवस्था जाऊ द्यायची नाही, स्टेबल राहू द्यायची, याला आपण स्थैर्य कार्य किंवा स्टेबिलायझेशन फंक्शन हे सरकार आपल्या धोरणा थ्रू करत असतं असं आपण सांगू शकतो। दुसरं म्हणजे वितरण कार्य। वितरण कार्य म्हणजे काय तर आपण टॅक्स भरतो सरकारला, बरोबर आहे। ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्याकडून टॅक्स घेणं आणि हा टॅक्स आलेला योजनावर खर्च करून गरिबांना वाटणं हे सरकारचं कार्य आहे। त्यालाच आपण डिस्ट्रीब्युशन फंक्शन किंवा वितरण फंक्शन असं म्हणू शकतो। नियतन म्हणजे हे सगळ्याचं नियमन करणं, याला आपण अलोकेशन फंक्शन म्हणजेच नियतन कार्य असं सांगू शकतो। मग हे कार्य करत असताना त्यांना काही धोरणं आखावं लागतील, बरोबर। मग त्या धोरणामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही सार्वजनिक वित्त किंवा राजकोषीय धोरणाची असते। राजकोषीय धोरणाबरोबरच त्यांना आलेला पैसा नियोजन हे लावण्यासाठी अर्थसंकल्पीय धोरण हे सुद्धा खूप महत्वाचं असतं। मग राजकोषीय धोरणामध्ये काय काय साधनं आहेत जेणेकरून तो आपल्या अर्थव्यवस्थेचं नियोजन किंवा व्यवस्थापन करू शकेल, तर ते आहे कर, त्याचबरोबर करेत्तर उत्पन्न म्हणजे जो काही आपण कर भरतो तो, आणि करेत्तर उत्पन्न म्हणजे जसं की सार्वजनिक उद्योग आहेत, ज्या सार्वजनिक उद्योगातून सरकार नफा कमवतो असं। साठेबाजीवर नियंत्रण करणं म्हणजे आता आपण पाहिलं की 2016ला 500 रुपयाची नोटबंदी झालेली होती। 500 रुपयाची नोटबंदी झालेली होती त्यावेळेस
भरपूर लोकांकडे पैसा होता, ते लोकांनी धडाधड बँकेत जमा करायला सुरुवात केली. बरोबर. जमा करायला सुरुवात केली की सरकारला ऍक्च्युअल मध्ये लोकांकडे किती पैसा आहे हे कळालं. बरोबर. त्यामधून साठेबाजी झालेली होती. म्हणजे लोकांकडे पैसा होता पण तो घरात होता आणि तो अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी सरकारने नोटबंदी हे शास्त्र वापरलं होतं आणि त्यातून साठेबाजी नियंत्रित झालेली होती. त्याचबरोबर काळा पैसा, याच पद्धतीने काळ्या पैशावर याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा सरकार काळ्या पैशावर नियंत्रण आणू शकतं. त्याचबरोबर निर्यातीत वाढ किंवा नियंत्रण. आता आपल्याच देशामध्ये एखादी वस्तू कमी पडत असेल आणि आपण जर आपल्याकडे जे काही उत्पादकता आहे करत आहेत ते जर बाहेरल्या देशामध्ये पाठवत असतील तर आपल्या देशाला म्हणजे स्वतःचीच गाय असून तिचं दूध आपल्याच लेकरांना प्यायला भेटत नसेल तर त्याचा काय फायदा होणार. त्याचप्रमाणे सरकार ज्या कोणत्या वस्तू उत्पादन होत असतात त्या आपल्या देशामध्ये जेवढ्या लागतात तेवढ्या अगोदर तो देशामध्ये स्टॉक करतो आणि त्यानंतर बाहेरल्या देशात पाठवण्यासाठी त्यांना मान्यता देत असतं. हे झालं काय, राजकोषीय धोरणाचं साधनं. ही सर्व साधने पाठ करायची जेणेकरून आपल्याला परीक्षेत एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. त्यानंतर अर्थसंकल्पीय धोरण. अर्थसंकल्पीय धोरण म्हणजे काय नेमकं, तर आपल्या देशामध्ये वर्षभर लागणारा खर्च आणि आपलं उत्पन्न या सर्वांचं नियोजन लावणं म्हणजे त्याला आपण अर्थसंकल्पीय धोरण असं सांगू शकतो. आता साध्या सोप्या भाषेत आपण समजून घ्या की आपल्या वडील जर कमवते असले आणि आई जर घर हँडल करत असेल तर आई काय म्हणते, आपल्याला महिन्याला एवढा एवढा खर्च लागते. मग वडील काय म्हणतील, तेवढा पगार झाला की तुला तेवढा खर्च देतो. त्याचप्रमाणे सरकार सुद्धा कार्य करत असतं. सरकारकडे 5 विभाग असतात, ज्या विभागा थ्रू सरकार आपला येणारा पैसा आणि खर्च कसा करायचा याचं नियोजन लावत असतं. त्याला अर्थसंकल्पीय धोरण म्हणतात. आणि असं अर्थसंकल्पीय धोरण हे 3 प्रकारे सरकार राबवत असतं, ज्यामध्ये आपल्याला अर्थसंकल्पाचे 3 प्रकार किंवा अंदाजपत्रकाचे 3 प्रकार सांगता येईल. ज्यामध्ये संतुलित अर्थसंकल्प. संतुलित अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय, तर तुमचा खर्चही तेवढाच आणि उत्पन्नही तेवढंच, याला काय म्हणायचं, संतुलित अर्थसंकल्प. म्हणजे हे माप काय झालं, एक लेवल झालं, संतुलित झालं. म्हणजे काटोकाट व्यवस्थित चालले तेव्हा संतुलित अर्थसंकल्प सरकार मांडत असतं. पण जेव्हा आपल्या देशात महागाई वाढते, बरोबर, आपल्या देशातील महागाई वाढल्यामुळं थोडे मोजके लोक खूप श्रीमंत होतात आणि काही लोक गरीब होतात, त्यावेळेस काय करतं सरकार, तर त्यावेळेस सरकार सिल्कीचा अर्थसंकल्प मांडतं. म्हणजे काय, तर सरकार काय करतं, आपली जमा ही जास्त करतं आणि खर्च हा कमी करतो. यातून काय होतं, तर महागाई नियंत्रित होते आणि त्याचबरोबर यातून महागाई नियंत्रित होते आणि या अर्थसंकल्पाला आपण शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतो. जमा जास्त खर्च कमी, याला काय म्हणायचं, शिल्कीचा अर्थसंकल्प. त्यानंतर तिसरा आहे तुटीचा अर्थसंकल्प. आता हा तुटीचा अर्थसंकल्प काय आहे, यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना आपल्या देशाला किंवा आपल्या अर्थव्यवस्थेला पुश भेटत असतो. कसा पुश भेटतो, जर आपली अर्थव्यवस्था कधी काळी मंदीच्या सावटात सापडली तर आपण काय करतो, योजनावर खर्च जास्त करतो, ज्यातून लोकांना रोजगार भेटतो आणि रोजगार भेटल्यानंतर लोकांच्या हातात पैसा येतो आणि लोक खर्च करायला सुरुवात करतात. जास्त करून हा विकसनशील देशामध्ये आपल्याला पाहायला आढळतो. आणि यामध्ये काय होतं, तर जमा कमी असते आणि खर्च हा जास्त असतो. म्हणजे हा जमा आहे ती कमी आणि खर्च जास्त. त्यावेळेस काय झालं, आता हे सर्व झालं आपल्या सार्वजनिक वित्ताची भूमिका. त्यानंतर आपण पाहिलं सार्वजनिक वित्ताची धोरणं, साधनं, हे सर्व आपण आता अभ्यासलं. यानंतर आता आपण मुख्य भूमीकडे जाण्याच्या अगोदर आपण यामध्ये आपला सरकारच्या वित्तामध्ये किंवा सरकारच्या पैशामध्ये
आपल्या राजघटनेची भूमिका काय आहे किंवा राजघटनेत याबद्दल कलमे काय आहेत हे एक शॉर्ट बट स्वीट अभ्यास करूया. जसं की आपण 112 कलमामध्ये वार्षिक विवरणपत्र म्हणजेच काय तर आपण ज्याला बजेट म्हणत असतो ते कलम 112 मध्ये दिलेला आहे आणि 112 कलमामध्ये बजेट हा शब्द दिलेला नाही तर वार्षिक विवरणपत्र ही गोष्ट दिलेली आहे. त्यानंतर दुसरी आहे 114 कलम, ह्याला म्हणतात विनियोजन विधेयक. हे विधेयक पास झालं की आपल्याला सरकारला पाहिजे तेवढा पैसा भेटतो आणि सरकार खर्च करायला मोकळं होऊन जातं. ही अर्थसंकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील हा कलम आपल्याला सांगता येईल. विनियोजन विधेयकाचं कलम ते 114 मध्ये आहे. मग राज्याचं वार्षिक विवरणपत्र कुठल्या कलमांतर्गत आहे तर ते आहे 202 कलमांतर्गत वार्षिक विवरणपत्र घटक राज्याचं आहे. त्याचबरोबर 275 कलम खूप महत्वाचं आहे. जे कलम केंद्राकडून आपल्या जे काही राज्य असतं त्यांना अनुदान देण्यासाठी हे कलम आहे. म्हणजे आणि त्याचबरोबर 280 कलम ज्यामध्ये वित्त आयोग असतो. हा आयोगच आपल्या जो काही सरकारचा पैसा येतो तो खर्च कसा करायचा आणि त्याची वाटणी कशी करायची हे वित्त आयोग कार्य करत असतो. ही सर्व कलमे पाठ करायची. 112 कलम वार्षिक विवरणपत्र, 114 कलम विनियोजन विधेयक, 202 कलम घटक राज्याचा अर्थसंकल्प, 275 कलम केंद्राकडून राज्यांना दिले जाणारी अनुदाने आणि 280 कलम हे वित्त आयोगाचं कलम आहे. ही 5 कलमे पाठ करायची. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो, कधी पॉलिटीतून तर कधी अर्थशास्त्रामधून. आता खरा प्रवास हा सरकारच्या जमेचा आणि खर्चाचा असतो. मग ही सरकारची जमा येते कुठून आणि तिला म्हणतात काय तर सरकारची जमा ही 2 प्रकारची असते. एक भांडवली जमा आणि दुसरी म्हणजे महसुली जमा. त्याचबरोबर खर्च ही 2च प्रकारचा असतो. एक महसुली खर्च आणि दुसरा भांडवली खर्च. मग तो खर्च कसा आहे हा आपण या गोष्टी समजून घेऊया. तर महसुली जमा ही 2 प्रकारमध्ये सांगता येते आपल्याला. एक कर जे आपल्याला सरकार कर लागतं ते, आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, सरकार कुठलाही कर एका स्पेसिफिक कायद्याशिवाय आपल्या म्हणजे राज्यामध्ये देशामध्ये लादू शकत नाही. त्यामुळं ती सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. कर लादायसाठी असेल तर सरकारला कायदा हा करावाच लागतो. मग महसुली प्राप्तीमध्ये कर येतात आणि करेत्तर महसूल सुद्धा येतो. करामध्ये आपण सर्व करामधून जे काही उत्पन्न मिळतं त्याला आपण महसुली प्राप्ती असं म्हणत असतो. आणि करेत्तर महसुलामध्ये जे काही आपण चलन छापत असतो ते RBI ला देत असतो. त्यातून जो नफा मिळत असतो तो, त्यानंतर सार्वजनिक उद्योगातून जो नफा मिळतो तो, आणि आपण राज्यांना काही वेळेस कर्ज देतो त्यातून जे व्याज भेटतं त्याला सुद्धा आपण महसुली प्राप्ती म्हणतो. त्याचबरोबर एखाद्या वेळेस आपण राज्यांना जे अनुदान देतो त्याला सुद्धा महसुली प्राप्ती असं म्हटलं जातं. त्यानंतर महसुली खर्च काय आहे तर महसुली खर्च हा 2 प्रकारामध्ये येतो, ज्यामध्ये योजना आणि योजनेतर खर्च. योजना खर्च काय असतो तर ज्यामध्ये पगार दिला जातो, अनुदान आणि सबसिडी. ह्या योजना, मग याला का शब्द यूज केला तर याच्यासाठी की आपण एक मागे फळाखडू मोहीम सुरू केली, त्या अंतर्गत काही शिक्षकांना मोहीम होती, ती एक योजना होती. त्या योजनेअंतर्गत आपण काही शिक्षकाला मानधनावर नियुक्त केलं होतं. म्हणजे त्यांना काय केलं होतं, योजना देऊन त्यांना नियुक्त केलं होतं, म्हणून हा योजनेचा खर्च आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मजुरी, जसं की मनरेगा वगैरे आपण राबवतो त्या अंतर्गत जी मजुरी देतो तो सुद्धा महसुली खर्च आपल्याला सांगता
येतो. त्याचबरोबर योजनेतर खर्च कोणता असतो, तर नॉर्मली लोकांना जे लोक शासनाच्या म्हणजे आपण तुम्ही आम्ही जर शासनाचे नोकर झालो किंवा गव्हर्नमेंट सर्वंट झालो तर आपल्याला जे काही पगार, पेन्शन, अनुदान, जे सबसिडी जे काही येतं ते महसुली खर्चामध्ये येत असतं. आता भांडवली खर्च म्हणजे एक डोक्यात ठेवा की विकून काहीतरी म्हणजे निर्गुंतवणूक करून आपण कमवलेला पैसा म्हणजे भांडवली पैसा. जर आपल्या वडिलांना आपल्या आजोबाची एक 5-10 एकर जमीन आहे ती विकली तर त्यातून येणारा 10-15 कोटी रुपयाचा जो पैसा आहे तो कसा आहे, भांडवली पैसा. त्याचप्रमाणे सरकारची काही जे काही संपत्ती असते ते विकत असतं, त्यातून जी पैसे जमा होतात त्याला भांडवली जमा म्हणतात आणि ती लिलाव उत्पन्न करून भेटत असतं. त्याचबरोबर निर्गुंतवणूक करून म्हणजे जे काही सरकारचा एखादा कारखाना वगैरे आहे तो विकून त्यातून जो पैसा मिळतो त्याला भांडवली जमा म्हटलं जातं. आणि जे काही राज्यांना कर्ज दिलेलं असतं ते कर्ज वापस भेटतं, म्हणजे मूळ रक्कम जी वापस भेटते ती भांडवली जमेमध्ये येते. आणि मूळ रकमेवर जे व्याज भेटतं ते कशामध्ये येतं, महसुली जमेमध्ये येत असतं. त्याचबरोबर महसुली खर्च काय असतो, तर महसुली खर्च म्हणजे पायाभूत सुविधांची उभारणी करणं, जसं की रस्ते वगैरे बांधणं, त्यानंतर रस्त्यावर लाईट वगैरे लावणं, ह्या काय झाल्या, पायाभूत सुविधा झाल्या. आता जर तुम्हाला कितीही श्रीमंत जर एखादा माणूस असेल आणि त्याला सांगितलं की रस्त्यावर लाईट लाव, तो लावणार आहे का, नाही लावणार. त्याचप्रमाणे हे कार्य सरकारला करावं लागतं आणि ही पायाभूत सुविधा आहे आणि तो मात्र भांडवली खर्च आहे. त्याचबरोबर गुंतवणूक आणि कर्ज देणं हे सुद्धा भांडवली खर्च आहे. जर एखाद्या राज्यानं आम्हाला पैसे कमी पडालेत म्हणून केंद्राकडे कर्ज मागितलं तर त्यांना कर्ज द्यावं लागतं, मग हा काय झाला, भांडवली खर्च झाला. त्यानंतर पायाभूत सुविधा, युद्ध सामुग्री. आपल्याला आता सर्व देशांमध्ये युद्ध पेटण्याचं सुरू झालेलं आहे आता, तर आपल्याला सुद्धा सावध राहिलं पाहिजे. कधी आपल्यालाही त्या युद्धामध्ये कोण वडल कुठून, त्यासाठी आपल्याला युद्ध सामुग्री सुद्धा रेडी करावं लागेल. हा खर्च कोणता असतो, तर हा भांडवली खर्च असतो. हे सर्व काय झालं, तर आपल्या सार्वजनिक वित्ताचं प्रमाण झालं. पण आपल्या सार्वजनिक वित्त घडत असताना काय काय घटना घडल्या, मेन घटना आपल्याला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. जसं की मॅट्रिक गुड्स आणि पब्लिक गुड्स ही संकल्पना कुणी दिली, तर ते होते R.A. मॅग्रेसिव्ह. ह्यांनी काय दिलं, मॅट्रिक गुड्स आणि पब्लिक गुड्स ही संकल्पना दिली. त्याचबरोबर सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिद्धांत कुणी मांडला, तर ते होते प्राध्यापक पेकॉक आणि वाइझमन. त्यानंतर ह्या संकल्पना हे सगळं अभ्यासताना आपल्याला मूळ इतिहास विसरून चालणार का, नाही. मग आपल्या भारतीय अर्थसंकल्पाची किंवा भारतातील खर्चाचं आणि म्हणजे जे काही नियंत्रण आहे बाजारामधलं ते कधी सुरू झालं, तर ते सुरू झालं 1860 ला. एप्रिल 1860 मध्ये ब्रिटनहून आपला पहिला म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेस आपल्या देशात होते त्यावेळेस पहिला आपला अर्थसंकल्प मांडला गेला. तो कोण मांडला, तर एप्रिल 1860 मध्ये जेम्स विल्सन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे काही अंतरिम सरकार होतं त्यांचा पहिला अर्थसंकल्प हा R.K. षण्मुखन शेट्टी यांनी मांडला नोव्हेंबर 1947. त्यानंतर आपल्या देशाने राजघटना 26 जानेवारी 1950 ला स्वीकारली आणि त्यानंतर आपला भारत देश हा गणराज्य भारत देश म्हणून ओळखला जाऊ लागला. मग ह्या गणराज्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला, तर ते होते जॉन मथाई. आणि सर्वाधिक वेळा हा 10 वेळा अर्थसंकल्प मांडवण्याचा रेकॉर्ड हा कोणाचा आहे, तर मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. लवकरच तो आता निर्मला सीतारामन मोडतील असं चिन्ह दिसत आहेत, कारण सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारी महिला निर्मला सीतारामन ह्या ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर 9 वेळा अर्थसंकल्प पी चिदंबरम यांनी मांडला होता. आणि 2001 च्या अगोदर
आपला अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडायचा. कारण आपण अर्थसंकल्प केव्हा मांडायला सुरू झालं होतं, तर ब्रिटनची राणी ज्या वेळेस आपल्या देशात राज्य करत होती त्यावेळेस आपला अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली होती. पण आता काय झालं, आपला देश स्वतंत्र झाला तरीही आपण तीच पद्धत वापरत चाललो होतो. कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण अर्थसंकल्प 5 वाजता का मांडतो. तर ब्रिटनची जी राणी होती तिथला टाइम आणि आपला टाइम मॅच होण्यासाठी आपलं अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडायचे. पण स्वतंत्र होऊन म्हणजे 2001 उजडला होता तरी आपण संध्याकाळीच अर्थसंकल्प मांडत होतो. पण यशवंतराव सिन्हा यांनी 2001 साली ही जी काही प्रथा होती ती मोडीत काढून सकाळी 11 वाजता आपला अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केलं. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे 1973-74 मध्ये अर्थसंकल्पात लक्षणीय तूट आली आणि ह्या तुटीतून आपण एक ब्लॅक बजेट मांडलं. आणि हे ब्लॅक बजेट कोणी मांडलं, तर ते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेलं आहे. ह्या सर्वच्या सर्व गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा परीक्षेला येणारा एकही प्रश्न चुकणार नाही. आतापर्यंत आपण सर्व पाहिले, सार्वजनिक वित्ताच्या जमा खर्च कसा होतो, त्याचबरोबर सार्वजनिक वित्ताची भूमिका, सार्वजनिक वित्ताबद्दल आपल्या भारतीय संविधानात कुठली कलमे आहेत, या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला. आता आपण सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत. त्यापूर्वी आपण एक सार्वजनिक वित्तामध्ये एक कलम पाहिलं होतं, जे कलम होतं 280, ज्याने आपण वित्त आयोग स्थापन करत होतो. त्या आतापर्यंत आपले 16 वित्त आयोग झालेत. जे वित्त आयोग वारंवार ज्याचे अध्यक्ष आणि वित्त आयोग विचारतात तेवढे वित्त आयोग मी आता घेणार आहे. त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे तुटीची संकल्पना यानंतर अभ्यासणार आहोत. मग आता 280 कलम वित्त आयोग बरोबर, त्यामधला पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के. संथानाम. तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ए.के. चंदा. त्यानंतर चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते डी.पी. राजमन्नार. त्यानंतर पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते महावीर त्यागी. सहाव्या वित्त आयोगाच्या बद्दल आतापर्यंत एकही वेळा प्रश्न विचारला नाही, त्यामुळं आपण सीधा 8वा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष पाहूया. तर 8व्या वित्त आयोगाचे वाय.फी. चव्हाण हे अध्यक्ष होते. 10वा वित्त आयोग के.सी. पंत. 11वा वित्त आयोग ए.एम. खुसरो आणि 12वा वित्त आयोग सी. रंगराजन. 13वा वित्त आयोग विजय केळकर. 14वा वित्त आयोग वाय.फी. रेड्डी. 15वा वित्त आयोग एन.के. सिंग आणि 6वा आता सध्याला लेटेस्ट त्याची म्हणजे त्याचा अहवाल आलेला आहे, तो आहे डॉक्टर अरविंद पंघाडिया यांचा वित्त आयोग. यानंतर आपण आता तुटीच्या संकल्पना अभ्यास होता. सार्वजनिक वित्तातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तूट. आता नेमकं ही तूट काय असते ते पाहूया, मग तुटीच्या संकल्पना आपण अभ्यासूया. आपल्याला माहित आहे सार्वजनिक वित्त म्हणजे आपल्या सरकारचा पैसा बरोबर. मग सरकारचा पैसा काय असेल, काही उत्पन्न असेल, काही खर्च असेल बरोबर. उत्पन्न कसं असणार, जे काही आपण कर वगैरे भरतो किंवा एखाद्या वेळेस आपल्याला दुसरं काही टॅक्स वगैरे लागतो त्याला काय म्हणणार, तर आपण सरकारचं उत्पन्न म्हणणार. आणि खर्च कुठला असणार, रस्ते बांधणं किंवा एखादी शाळा बांधणं हे झाला खर्च. खर्च आणि उत्पन्न या दोन्हीचा जो ताळमेळ असतो तो सर्व आपल्या सार्वजनिक वित्तामध्ये असतो, हे तर आपल्याला माहित आहे. मग हे तूट काय भानगड आहे, ज्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. तर तूट म्हणजे काय, तर सरकारचं एकूण उत्पन्न. जर समजा सरकार 100 रुपये कमवत असेल, कोण, सरकार किती कमवणार, 100 रुपये कमाई. सरकारची कमाई 100 रुपये. पण सरकारचा जर 120 रुपये असेल तर
आता सरकारच्या कमाईपेक्षा तुम्हाला सरकारचा खर्च जास्त दिसतोय, बरोबर? तो किती जास्त दिसतोय? तर 20 रुपये जास्त दिसतोय. मग हे 20 रुपये जे आहेत ते भरून काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग सरकार अवलंबत असतं. त्याला काय म्हणायचं? तर राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग. आता ही सरकारची तूट आहे म्हणल्यावर काय राहणार? ती राजकोषीय तूट राहणार, म्हणजे सरकारची तूट राहणार. मग ती भरून काढण्यासाठी वेगवेगळे धोरण किंवा वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या कुठल्या कुठल्या आहेत याचा आपण अभ्यास करूया. पहिली संकल्पना आहे अंदाजपत्रकीय तूट. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एक अंदाज आहे की या वर्षात एवढं आपण उत्पन्न कमवू आणि एवढा खर्च करू. हे काय झाला? स्पष्ट अंदाज झाला. म्हणजे काय? तर एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, बरोबर? हे सगळं अंदाजात मांडलं जातं, त्याला अंदाजपत्रकीय तूट असं आपण म्हणतो. हे केव्हापासून मांडलं जातं? तर हे 1950-51 पासून मांडलं जातं. मग अंदाजपत्रकीय तूट फक्त एवढ्यातच मोजली जाते का? अंदाजपत्रकीय तूट बरोबर एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, तर नाही. अंदाजपत्रकीय तूट मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की महसुली जमा किती झाली, मग त्याच्यामधून भांडवली म्हणजे आता हे जर महसुली तूट किती झाली त्याच्यामधून भांडवली तूट अधिक केले की सुद्धा अंदाजपत्रकीय तूट येते. त्याचबरोबर रचनात्मक तूट किती आहे, आपल्याला हे व्ह्यू रचना करण्यासाठी किती तूट भरून काढावी लागते. समजा एखादं काम करण्यासाठी 100 रुपये लागत आहेत आणि आपल्याजवळ 80 रुपये आहे, तर आपल्याला जी तूट भरून काढायची ती किती रुपयाची आहे? 20 रुपयाची. मग ती काय झाली? रचनात्मक तूट प्लस चक्रीय तूट. म्हणजे एक जे नेहमी आपल्याला जी तूट येईल त्याचं चक्र, म्हणजे काय झालं? चक्रीय तूट. आता अंदाजपत्रकीय तुटीमध्ये ह्या तिन्हीच्या तिन्ही व्याख्या पाठ करायच्या. कुठल्या? अंदाजपत्रकीय तूट बरोबर एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, बरोबर? ही झाली पहिली व्याख्या. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या, महसुली तूट अधिक भांडवली तूट बरोबर अंदाजपत्रकीय तूट. ही झाली दुसरी व्याख्या अंदाजपत्रकीय तुटीची. त्यानंतर तिसरी आणि महत्वाची व्याख्या, रचनात्मक तूट अधिक चक्रीय तूट बरोबर अंदाजपत्रकीय तूट. कारण या 3 स्टेटमेंटवरच आयोग वारंवार आपल्याला प्रश्न विचारत असतो. यानंतर महसुली तूट. आता महसुली तूट काय आहे? तर महसुली जमा आणि महसुली खर्च जो डिफरन्स राहणार त्याला महसुली तूट म्हणायचं. सिंपल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर 100 रुपये उत्पन्न आणि खर्च 120, जो 20 रुपये आलाय तो झाला तुटीचा आकडा आणि ती तूट म्हणजे महसुली तूट असं समजायचं. तर महसुली तूट ही महसुली जमा वजा महसुली खर्च म्हणजे काय झालं? तर महसुली तूट झाली. 1970च्या मध्य दशकापर्यंत आपण महसुली तूट अधिक्य होतं म्हणजे शेष राहत होत्या किंवा जास्त पैसे राहत होते. पण त्यानंतर आतापर्यंत आपली महसुली तूट दिसतच आहे आणि ती नियंत्रित करण्यासाठी आपण एक कायदा तयार केलाय ज्याचं नाव आहे FRBM कायदा. यानंतर आपण तो कायदा शिकूया. यानंतर आता महसुली तूट लक्षात ठेवा, महसुली जमा वजा महसुली खर्च ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर भांडवली तूट. आता भांडवली तूट काय आहे? परत तेच, भांडवली जमा वजा भांडवली खर्च. मग ही केव्हापासून? 1985 नंतर आपल्या भारतीय अर्थसंकल्पात भांडवली अधिक्य दिसून आलं आणि त्यातून ही तूट निर्माण झाली. ही सुद्धा व्याख्या ऍज इट इज पाठ करून ठेवायची. आता ही आहे प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? तर प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तूट वजा घेतलेलं जे काही कर्ज किंवा व्याज आहे ते वजा केलं की आपल्याला प्राथमिक तूट भेटत असते.
ही संकल्पना आपण 1992-93 पासून वापरायला सुरुवात केली. पण 2018-19 मध्ये आपली प्राथमिक तूट ही जीडीपीच्या 0.3% एवढी होती. तुम्ही म्हणाल 2018-19 हा आकडा तुम्ही का घेतला 2018-19चा? कारण त्यानंतरच आपलं एक वेगळा प्रवास सुरू झाला. कारण 2017ला आपली योजना संपली 12वी आणि त्यानंतर आपण योजनेचा वापर आता सध्याला नाही करत. आपण नीती आयोग राज्य धोरण आखतं आणि त्याला नीती आयोग हे सँक्शन करतं किंवा राज्याचे धोरण जे आखतात त्याला नीती आयोग मदत करतं. म्हणजे आपण आता कुठल्या दिशेने चाललोय? भांडवलशाही दिशेने चाललोय. आणि त्यामुळं 2018-19 पासून काही वेगळे बदल झाले. त्यामुळे ही तूट मी तुम्हाला इथं प्राथमिक तूट म्हणून दिलेली आहे. यानंतर प्रभावी महसुली तूट. आता प्रभावी महसुली तूट म्हणजे काय हे नेमकं समजून घ्यायचं. का तर हिचा वापर 11-12 नंतर व्हायला लागला. महसुली जी तूट असते आणि भांडवली मालमत्ता जी निर्माण करण्यासाठी जे काही आपण वापरलेले अनुदान वगैरे असतात ते वजा केल्यावर आपल्याला काय भेटतं तर महसुली तूट भेटत असते. म्हणजे महसुली तुटीमधून जर प्रभावी मालमत्ता निर्माण करण्यासाठी आपण जो काही खर्च करतो हा वजा केला की आपल्याला प्रभावी महसुली तूट भेटत असते. आणि ही 2018-19 मध्ये 1.2 एवढी होती राजकोषीय तुटीने. आता राजकोषीय तुटीलाच वित्तीय तूट सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जर आपल्याला आयोगाने एखादी वेळेस राजकोषीय तुटीच्या ऐवजी वित्तीय तूट जर दिलं तर आपण कन्फ्युज व्हायचं नाही. ह्या जेवढ्या मी 1, 2, 3 ज्या व्याख्या दिलेल्या आहेत 3 व्याख्या ह्या राजकोषीय तुटीच्या वेगवेगळ्या पद्धतीने आयोगानं मांडलेल्या 3 व्याख्या आहेत. त्याचप्रमाणे आपण पाठ करून जायच्या. ह्या व्याख्या पाठच करायच्या जेणेकरून आपला मार्क पक्का होईल. तर त्या अगोदर राजकोषीय तूट किंवा वित्तीय तूट ही केव्हापासून सुरू झाली तर 97-98 ला सुखमय चक्रवर्ती समितीने म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय चलन व्यवस्था समिती आली आणि त्या समितीने अर्थसंकल्पीय तूट बंद करा आणि त्या जागी राजकोषीय तूट वापरा असं सांगितलं. तेव्हापासून ती आपण वापरतो. मग ती राजकोषीय तूट कुठल्या कुठल्या पद्धतीने मांडता येईल आपल्याला तर सरकारची निव्वळ कर्ज उभारणी म्हणजे सरकार जे काही कर्ज उभारेल त्याच्यामध्ये सरकारची इतर देणी हे दोन्ही मिळून काय झालं राजकोषीय तूट. म्हणजे काय तर हे जे पैसे आहेत तूट प्लस काय इतर देणी हे दोन्ही एकत्र केलं की काय येते आपल्याला वित्तीय तूट किंवा राजकोषीय तूट येते. त्यानंतर एकूण खर्च वजा काय काय करायची त्याच्यातून महसुली जमा कर्ज पुनर्प्राप्ती आणि इतर भांडवली मिळकत ही सर्व वजा केली एकूण खर्चातून की आपल्याला राजकोषीय तूट भेटून जाते. त्यानंतर परत एकदा एकूण खर्चामधून आणखीन आपल्याला काय वजा करावं लागेल तर महसुली जमा कर्ज उत्तर भांडवली जमा आणि कर्ज निर्माण करणारी जमा जी काही आहे ती एकूण खर्चातून वजा केली की आपल्याला काय भेटते राजकोषीय तूट.